बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग 1 व्हिडिओ नंबर 2. असित ऋषींची भेट. बालकाच्या जन्माच्या वेळी हिमालयात असित नावाचे महान ऋषी वास्तव्य करीत होते. असित ऋषींनी ऐकले की अंतरिक्षातील अवकाशात देवता बुद्ध नामाचा उद्घोष करीत आहेत. त्यांनी पाहिले देवता आपली उंची वस्त्रे भूषणे मिरवीत हर्षाने इकडे तिकडे फिरत आहेत. त्यांनी विचार केला की मी बुद्धाच्या जन्मभूमीला शोधून का त्या जन्मस्थळी जाऊ नये. आपल्या दिव्यचक्षुने त्यांनी संपूर्ण जम्बूद्वीपाचे निरीक्षण केले. असितांनी पाहिले शुद्धोधन राजाच्या महालात एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला आहे व देव त्यामुळे प्रभावित झाले आहेत. म्हणून महान असित ऋषी उठले व आपला भाचा नारदसह राजा शुद्धोधनाच्या महाली निवासस्थानी पोहोचले व त्यांच्या महालाच्या प्रवेशद्वारी उभे राहिले. राजमहालाच्या प्रवेशद्वारी शेकडो हजारो लोक एकत्र गोळा झाले होते. असित ऋषी द्वारपालाला म्हणाले, राजाला जाऊन सांग, प्रवेशद्वारी एक ऋषी उभे आहेत. द्वारपाल शुद्धोधन महाराजांसमोर गेला व हात जोडून म्हणाला, प्रवेशद्वारी एक वयोवृद्ध ऋषी आले आहेत व ते आपली भेट घेऊ इच्छितात. राजाने असित ऋषींची आसन व्यवस्था केली व द्वारपालाला म्हणाले, ऋषींना आत येऊ दे. महालाच्या बाहेर येऊन द्वारपाल असित ऋषींना म्हणाला, कृपा करून आत चला. असित ऋषी राजासमोर उभे राहिले व म्हणाले, राजन, जय हो, जय हो. तुम्ही अनेक वर्ष आयुष्यमान राहाल व न्यायाने राज्य कराल. त्यानंतर राजा शुद्धोधनाने आदराने त्यांना वंदन केले व त्यांना आसन ग्रहण करण्याची विनंती केली. ते आरामदायक अवस्थेत आसनस्थ झाल्यावर राजा शुद्धोधन म्हणाले, यापूर्वी आपले दर्शन झाले आहे याचे मला स्मरण नाही. ऋषीवर आपल्या आगमनाचे औचित्य काय आहे. त्यानंतर असित ऋषी शुद्धोधनास म्हणाले, राजन, आपणास पुत्रलाभ झाला आहे व त्यास पाहण्याकरता मी आलेलो आहे. शुद्धोधन म्हणाले, बालक झोपले आहे. ऋषीवर आपण थोडा वेळ थांबाल का. ऋषीवर म्हणाले, अशा प्रकारचे महान विभूती जास्त वेळ झोपत नाही. ते स्वभावतः जागरूक असतात. तेव्हा बालकाने महान असित ऋषींवर अनुकंपा दाखवून आपण जागे आहोत हे दर्शविले. बालक जागे झालेले पाहून शुद्धोधनाने बालकास 2 हाताने दृढतापूर्वक उचलून त्यास असित ऋषी समोर आणले. असित ऋषींनी बालकास निरखून पाहिले तेव्हा ते बालक महापुरुषांच्या 32 लक्षणे व 80 शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले. त्यांनी पाहिले की बालकाचा देह शुक्र व ब्रह्मापेक्षा तेजस्वी आहे. बालकाचे तेजोमंडळ लाखो पटीने दैदिप्यमान आहे. हे पाहून असित ऋषींच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले, निसंदेह या जगतात हा अलौकिक महापुरुष अवतरला आहे. आपल्या आसनावरून उठून दोन्ही हात जोडून त्यांनी बालकास साष्टांग नमस्कार केला. उजव्या बाजूने बालकाभोवती चक्रमण केले व बालकाला हाताने उचलून घेऊन विचारमग्न अवस्थेत उभे राहिले. असित ऋषींना यापूर्वीची भविष्यवाणी सुपरिचित होती. गौतमाप्रमाणे ज्यांच्या शरीरावर महापुरुषांचे 32 लक्षण असतील तर त्यांना 2 पैकी 1 गती निश्चित प्राप्त होते, तिसरा मार्ग नाही. जर ते संसारी पुरुष राहिले तर ते चक्रवर्ती सम्राट होतील, पण जर का त्यांनी गृहत्याग करून प्रवर्जित झाले तर ते परिपूर्ण प्रज्ञावंत बुद्ध होतील. असित ऋषी एका बाबतीत निश्चित होते की हे बालक गृहस्थी होणार नाही आणि त्या बालकाकडे पाहून असित ऋषी रडू लागले, अश्रू ढाळू लागले, दीर्घ निश्वास टाकू लागले. शुद्धोधनाने पाहिले, असित ऋषी अश्रू ढाळत आहेत व दीर्घ निश्वास टाकत आहेत. अशा प्रकारे रडत असताना पाहून राजा शुद्धोधनाच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. त्यांनी असित ऋषींना विचारले, ऋषीवर, आपण अशा प्रकारे शोक का करीत आहात. अश्रू का ढाळीत आहात. थंड श्वास का घेत आहात. बाळाचे भविष्य निर्विघ्न आहे ना. असित ऋषींनी राजाला उत्तर दिले, राजन, मी बालकाकरिता रडत नाही. त्याचे भविष्य निर्विघ्न आहे. मी स्वतःकरिता रडत आहे. स्वतःकरिता का.
राजा शुद्धोधनाने विचारले. असित ऋषींचे उत्तर होते, मी जराजीर्ण झालो आहे, मी वयोवृद्ध झालो आहे. हे बालक निश्चितपणे बुद्ध होईल, सर्वोच्च आणि परिपूर्ण प्रज्ञावंत होईल, सम्यक संबुद्ध होईल व तदनंतर या जगात यापूर्वी कोणीही न केलेले धर्मचक्र प्रवर्तन करेल व जगातील लोकांच्या सुखाकरिता धम्मदेशना करेल. असे धम्मजीवन अशा सद्धर्माची घोषणा करेल जो सद्धर्म आदी कल्याणकारी, मध्य कल्याणकारी व अंत्यही कल्याणकारी असेल, जो सद्धर्म शब्द आणि भावार्थाने निर्दोष असेल, परिपूर्ण आणि परिशुद्ध असेल. राजन, ज्याप्रमाणे या जगतात औदुंबर क्वचित काळीज व एखाद्याच स्थळी प्रफुल्लित होतो, त्याप्रमाणे या जगात असंख्य युगानंतर एखाद्याच वेळी व एखाद्याच स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. राजन, याप्रमाणे हे बालक निश्चितच बोधी प्राप्त करेल, सर्वोच्च आणि परिपूर्ण प्रज्ञा प्राप्त करेल, सम्यक संबुद्ध होईल व तदनंतर या जगातील असंख्य प्राणीमात्रांना दुःखमय सागराच्या पैल तीरावर घेऊन जाईल व त्यांना परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल. परंतु राजन, मी त्या बुद्धांना पाहू शकणार नाही. याकरता मी दुःखी आहे व रडत आहे. मला त्या बुद्धाची पूजा करता येणार नाही. त्यानंतर राजाने असित ऋषी व त्यांचा भाचा नारद यांना श्रेष्ठ भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान करून त्यांच्या सभोवती परिक्रमा करून वंदन केले. तेव्हा असित ऋषी त्यांचा भाचा नारद यास म्हणाले, नारद, जेव्हा केव्हा तू ऐकशील की हे बालक बुद्ध झाले आहे, तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्यांच्या शिकवणीचे अनुग्रहण करून शरणगमन कर. त्यातच तुझे सुख, कल्याण व प्रसन्नता असेल. असे म्हणून असित ऋषींनी राजाची अनुज्ञा घेऊन आपल्या आश्रमाकडे प्रस्थान केले. महामायाचे निधन. बालकाच्या 5व्या दिवशी नामकरण विधी केला गेला. बालकांचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्र गौतम होते, त्यामुळे जनमानसात सिद्धार्थ गौतम नावाने ते लोकप्रिय झाले. बाळजन्माचा आनंदोत्सव नामकरण विधी सोहळा अजून संपन्न झाला नव्हता. त्याच वेळेस महामाया अचानक आजारी पडल्या व त्यांच्या आजाराने गंभीर रूप धारण केले. आपला अंतिम काळ जवळ आलेला आहे हे जाणून त्यांनी राजा शुद्धोधन व प्रजापतींना आपल्याजवळ बोलावले आणि म्हटले, मला विश्वास आहे की असित ऋषींनी माझ्या मुलाबद्दल जी भविष्यवाणी केली ती खरी ठरणार आहे. मला वाईट वाटते की ती खरी ठरलेली भविष्यवाणी मी पाहू शकणार नाही. प्रजापती, मी माझ्या पुत्रास आपणाकडे सोपवून जात आहे. मला विश्वास आहे की तुम्ही त्याचा सख्या आईपेक्षा चांगला सांभाळ कराल. माझे बाळ लवकरच आईविना पोरके होणार आहे, परंतु माझ्यानंतर माझ्या मुलाचे यथायोग्य विधीपूर्वक पालनपोषण होईल याबाबत मला थोडीसुद्धा चिंता वाटत नाही. आता दुःखी होऊ नका. मला शांतपणे मृत्यूला सामोरे जाऊ द्या. माझा अंतिम काळ जवळ आलेला आहे. मृत्यूदूत मला घेऊन जाण्याकरता थांबलेले आहेत. असे म्हणून महामायाने शेवटचा श्वास घेतला. राजा शुद्धोधन व प्रजापती या दोघांनाही अनावर दुःख झाले व त्यांनी रडून आक्रोश केला. जेव्हा सिद्धार्थाच्या मातेचे निधन झाले तेव्हा सिद्धार्थ अवघे 7 दिवसाचे होते. सिद्धार्थाचा नंद नावाचा एक छोटा भाऊ होता. तो राजा शुद्धोधनाचा महाप्रजापतीला झालेला पुत्र होता. सिद्धार्थांना याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. महानाम व अनिरुद्ध हे शुक्लोदनाचे पुत्र होते. आनंद हे अमितोदनाचे पुत्र होते. देवदत्त हा सिद्धार्थाच्या आत्याचा अमिताचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थाच्या पेक्षा वयाने मोठा होता व आनंद हा वयाने लहान होता. सिद्धार्थ त्याच्या सोबतीत खेळून राहून लहानाचे मोठे झाले. 6. सिद्धार्थाचे बालपण व शिक्षण. जेव्हा सिद्धार्थ थोडाफार चालू फिरू लागले तेव्हा शाक्य गणपदाचे प्रमुख एकत्र आले व त्यांनी शुद्धोधनास म्हटले की बालकास ग्रामदेवता अभयाच्या मंदिरात घेऊन गेले पाहिजे. राजा शुद्धोधनाने ते मान्य करून नूतन बालकास वस्त्र परिधारण करण्यास
महाप्रजापतींना सांगितले. महाप्रजापती बालकास वस्त्र परिधारण करीत असताना सिद्धार्थने अत्यंत मधुर वाणीने आपणास कुठे घेऊन जात आहेत हे आपल्या मावशीस विचारले. जेव्हा त्यांना कळले की आपल्याला मंदिरात नेले जात आहे तेव्हा त्यांनी स्मित हास्य केले. परंतु शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार सिद्धार्थ मंदिरात गेले. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थच्या शिक्षणास सुरुवात झाली. महामायाच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी ज्या 8 ब्राह्मणांना शुद्धोधनांनी बोलाविले होते व ज्यांनी सिद्धार्थचे भविष्यकथन केले होते ते 8 ब्राह्मण सिद्धार्थचे प्रारंभीचे गुरु झाले. त्यांना जे ज्ञान होते ते सर्व सिद्धार्थांना शिकविल्यानंतर राजा शुद्धोधनांनी उद्दिच्च देशातील उच्च कुळातील प्रथम श्रेणीचे भाषा, व्याकरण, वेद, वेदांग व उपनिषद पारंगत सब्बमित्त यांना प्राचारण केले. राजा शुद्धोधनांनी त्यांच्या हातावर सुवर्ण कलशातून जलसिंचन समर्पण केले व सिद्धार्थांना सब्बमित्ताकडे अध्ययनाकरिता स्वाधीन केले. ते त्याचे दुसरे गुरु होय. त्याच्याकडील अध्ययनातून सिद्धार्थ गौतम तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रात पारंगत झाले. याशिवाय त्यांनी आलार कलामांचे शिष्य भारद्वाज यांच्याकडून चित्त एकाग्र ध्यानस्थ करण्याचा मार्ग जाणला. भारद्वाज याचा आश्रम कपिलवस्तू येथे होता. सिद्धार्थाची सुरुवातीची लक्षणे.